नमस्कार मित्रांनो, 07 रायडर या चॅनलवरती आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जे राजगडला आपण फिरायला गेलो होतो त्याबद्दल आपण म्हणजे जे काय केलं आहे ते आपण दाखवणार आहे. मला सुरुवातीला म्हणजे असं आत्ता जे बोलतोय ते बोलायसाठी टाईम नव्हता, कारण आम्ही एकदम असं डायरेक्टली डिसिजन घेतला होता की आपल्याला कुठं जायचं आहे. तर चला आपण व्हिडिओमध्ये दाखवतो आपण, मग त्याच्याच बोलूया. चला. सकाळी आम्ही 9:30 वाजताच्या आसपास घरून निघालो होतो. घरून निघाल्यानंतरच ठरवलं होतं की आपण जाता जाता वीरचं दर्शन घ्यायचं. वीरला आपले श्रीनाथ मस्कोबा आहेत त्यांचं दर्शन घ्यायचं. तर काही वेळानंतर आम्ही वीरला पोचल्यानंतर मग गाडी लावली. इथे दिसते आपण आता गाडी लावतो. ही गाडी लावल्यानंतर दर्शनासाठी आपण मंदिरात निघालो. मंदिरात जाता दुकानं वगैरेचा खूप म्हणजे मस्त एकदम भारी वाटत होतं. त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर आतला जो काय परिसर आहे तो एकदम असा डोळ्यांना असं भावुक करणारा होता. असं एवढं प्रसन्न वाटत होतं की तिकडे. नंतर त्यांचे पाय वगैरे पडलो. आतमध्ये गेलो होतो, पण आतमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ शूट करायसाठी त्या परवानगी नव्हती. तर त्या कारणामुळं गेलं, पायावे पडलो आणि माघारी आम्ही पुन्हा राजगडकडे निघालो होतो. पण राजगडचं आमचं नियोजन नव्हतं, सिंहगडला चाललो होतो. पण आम्ही नंतर सातारा पुणे हायवेवरती पोचल्यानंतर आम्ही नसरापूरमधून बनेश्वर मार्गे राजगडला निघालो. कारण आम्ही त्या हायवेवरतीच ठरवलं होतं की आपल्याला राजगडलाच जायचं. मग राजगडलाच निघालो. खूप वेळानंतर आम्हाला एक PMT होते, तिने एवढा त्रास दिला की नुसतं असं धूळ आमच्या डोळ्यामध्ये जात होती. खूप वेळ त्याला ट्राय केला की आपण याला ओव्हरटेक करून पुढं जायचं, पण वळणांचे असे रस्ते होते की आम्हाला चान्सच भेटत नव्हता पुढं जायला. खूप वेळानंतर आम्ही जवळपास 1 ते 1.5 मिनटानंतर आम्हाला असं चान्स भेटला की या PMTच्या पुढे जायसाठी वेळ मिळाला. त्यावेळेस तुम्ही बघू शकता आता इथे आम्हाला एकदम असं मस्त टाईम भेटला की ह्याच्या पुढे जाऊन निघाल्यानंतर खूप वेळानंतर एक पॅच येतो, तिथे एकदम असे राजगड पण दिसतो. आणि हे जो अख्खी नदी आहे तिथं थांबून मस्त तोंड वगैरे धुतलं, कारण खूप टायर्ड जातो. कंटाळा पण खूप आला होता गाडी चालून मग तिथं थांबलो. मित्रांनो, राजगडच्या आपण 2 ते 4 किलोमीटर मागे राहिलेलं आहे. तर इथं एक छोटीशी नदीचा बंधारा आहे, तर आपण थांबलेलो आहे. पाणी बिणी एकदम मस्त लोकं. थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर मग आम्ही इथून निघालो. तर तिथला व्ह्यू एकदम मस्त होता, एकदम भारी. त्याच्यानंतर जाता थोडंसं जंगल वगैरे लागून एक गडाच्या पायथ्याशी एक गाव आहे, ते गावात आम्ही पोचलो. पोचल्यानंतर आम्ही घाटवरती चढून निघाल्यानंतर आम्हाला एकदम स्पष्टमध्ये असा राजगड हा दिसायला लागला. राजगडचा बालेकिल्ला, पद्मावती माची चांगली एकदम मस्त दिसत होती. त्याच्यानंतर आम्ही बेस कॅम्पवरती पोचल्यानंतर राजगडचा पूर्ण व्ह्यू बघितल्यानंतर आम्ही निघालो. मी आणि माझा भाऊ आम्ही 2 जण गेलो होतो तिकडे. तर तिकडं निघाल्यानंतर थोडीशी सूचना वगैरे वाचल्या राजगडाच्या. त्याच्यानंतर सुरुवाती जो आपली एंट्री पॉईंट आहे ट्रेकिंगचा, तिथून सुरुवात केली. तिथून सुरुवात केल्यानंतर एकदम असं भारी वाटत होतं की भाऊ बघा किती खुश झाला होता. तो पण पहिल्यांदाच आला होता राजगडला. तर तो थोड्या वेळापर्यंत चांगला जोशमध्ये चालला.
जोशमध्ये चाललं पळत पण होता, पण त्याला म्हणलं पळू नकोस. नंतर ना त्याची काय आणि माझी दोघांची हालत अशी झाली होती. बसलो आम्ही एकदम शांत, थोडा वेळ एकदम रेस्ट घेतली थोडीशी. थोड्या वेळाने आम्ही निघाल्यानंतर खूप वेळानंतर पुन्हा एकदा आपल्याला वरती गेल्यानंतर जे पायऱ्या लागतात, पायऱ्यांवरती बसून थोडासा तोरणाचा व्ह्यू घेतला. तोरणा बघा, दुकानमुळं काहीच दिसत नव्हतं तोरणा, पण थोडासा व्ह्यू बघत बसलो होतो तोरणाचा. दुकानमुळं खूप म्हणजे प्रॉब्लेम येत होता. त्याच्यानंतर आम्ही वरती गेल्यानंतर आम्ही पाली दरवाजापाशी पोहोचलो. खूप म्हणजे असं भारी वाटलं पाली दरवाजा बघितल्यानंतर. पाली दरवाजा बघितल्यानंतर भाऊ पण खूप खुश झाला होता, कारण आपण एकदा वरती आलो होतो ना. पाली दरवाजाचं थोडं दरवाजा वगैरे बघितला, बोर्ड वगैरे थोडेसे वाचले तिथले. वाचल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही त्या दरवाजांना स्पर्श केला. म्हणजे ज्या पायऱ्या आहे त्या पायऱ्यांना थोडंसं वंदन करून आम्ही थोडंसं पुढं निघालो. तर पुढं निघताना थोडासा शूट काढला आणि वरती गेल्यानंतर तो बुरुजवरनं खाली म्हणजे जायला एक छोटासा बुरुज आहे, तिथून जाऊन थोडासा व्ह्यू घेतला. व्ह्यू घेतल्यानंतर पुन्हा आम्ही मेन दरवाजाकडून वरती निघालो. हा पाली दरवाजानंतरचा हा दुसरा मोठा दरवाजा होता. त्या दरवाजापासून आपण पद्मावती माचीकडे निघतो. तर ह्या दरवाजापाशी गेल्यानंतर तिथे हे पिवळं काय पडलं होतं काय माहिती, का भंडारा होता का हळद होती काय माहीत नाही. पण दरवाजावरचे किल्ले आणि ते बुरुज वगैरे बघून चालून खूप फार एकदम ही झालो होतो आम्ही. त्यानंतर मग थोडं वेळ थांबून लगेच आम्ही पद्मावती माचीकडे निघालो. पद्मावती माचीकडे जात असताना जे आम्हाला तिथं दिसलं वरनं, माचीकडे गेल्यानंतर इथे खूप शिवप्रेमी गडकिल्ले प्रेमी तिथं बसले होते. आम्ही नंतर इथे सुवेळा माचीचंही बघितल्यानंतर महादेवाचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर पद्मावती देवीच्या मंदिराकडे गेलो, तिथे दर्शन घेतलं. आतमधला व्हिडिओ नाही काढला कारण तिथे खूप असं थोडंसं अंधार होतं. नंतर आम्ही थोडा वेळ बसल्यानंतर सुवेळा माचीकडे निघालो. सुवेळा माचीकडे इथून एकदम स्पष्ट अशी सुवेळा माची दिसत होती. तर बघू शकता भाऊ कसा एक्साइट झाला होता संपूर्ण पाहण्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही सुवेळा माचीकडे जात असताना ते शेजारी असे फुले वगैरे एकदम मस्त आणि असे रेड कलरचे तुम्ही ते हे बघितले असतील. हा जो सुवेळा माचीजवळ एकदम स्टार्टिंगचा पॉईंट आहे, इथं अवशेष आहे तिथं सगळे. म्हणजे हा पहिला दरवाजा आहे सुवेळा माचीकडे जाण्याचा, हा थोडासा. त्याच्यानंतर इथून पुढे जाई मित्रांनो, आता आपण राजगडावरती सुवेळा माची बघायसाठी चाललोय. खाली काय कोणता बुरुज आहे? सुवेळा माचीकडे जात असताना आम्ही ठरवलं की इथून खाली कोणता रस्ता आहे बघण्यासाठी. तर ते बघण्यासाठी जात असताना आम्हाला एक पाण्याचं टाकंसुद्धा दिसलं, स्वच्छ होतं थोडंसं. नंतर खाली जायचा रस्ता बघितला, तो खूप असा एकदम कठीण रस्ता होता. पण आम्ही ठरवलंच होतं आज आलोयच तर ही साईडचं संपूर्ण बघून जायचं. तर ते बघून जात असताना आम्ही ते धरण्यासाठी जे त्यांनी बनवलं होतं लोखंड, त्याला धरून आम्ही खाली उतरत गेलो. खूप म्हणजे असं कठीण होतं ते. खाली उतरताना भीती खूप वाटत होती, कारण थोडंसं जरी चुकलं तरी डायरेक्ट खाली दरीत जाऊ शकतो. ते बघू शकता तुम्ही कसं एकदम खाली आहे. म्हणजे जाण्यासाठी पायऱ्या वगैरे ते सगळे असे हे झालेले आहेत.
उतरत असताना तिथं ज्या पायऱ्या त्या एकदम अशा थोडं पडझड झालेली आहे तिथं, त्यामुळं बघू शकतो. तर आम्ही असं खाली उतरत होतो. उतरल्यानंतर ना तिथे दगडे वगैरे पाहिजे, खूप सांभाळून खाली जावं लागतंय. या दरवाज्यामध्ये पोचल्यानंतर आम्ही समोर बघितलं तर समोर अजून एक रस्ता होता पुढे जाण्यासाठी. तर पुढे जात असताना आम्ही पुढे हळूहळू गेलो. तर पुढे अजून एक दरवाजा होता. तर तो दरवाजा होता चोर दरवाजा. तिथे गेल्यानंतर आम्ही तो बुरुज वगैरे एकदम निहाळून बघितला. त्याच्या दरवाजापाशी बघितलं काय म्हणजे एकच सिंगल असं एक माणसाला येण्यासाठी जागा होती. तिथे थांबलो. तिथे गेल्यानंतर कळालं की आपण चोर दरवाजापाशी आलेलो आहे आणि इकडून खालूनच असा चोर दरवाजाकडे येण्यासाठी रोड होता. चोर दरवाजाकडून परत आम्ही पुन्हा माघारी निघालो. नंतर त्या दरवाजाच्या वरती जायसाठी एक छोटासा रस्ता होता. त्या रस्त्याने आम्ही वरती सुरुवातीला मी गेल्यानंतर माझा भाऊ होता जो माझ्याबरोबर आला होता. तो सुद्धाही तिथे वरती यायला इच्छुक झाला आणि तो वरती आलाच. शेवटी तो वरती आलाच. वरती आल्यानंतर आम्ही पूर्ण असा व्ह्यू बघितला. एकदम मस्त वाटत होतं. वरती गेलो. हा संपूर्ण सह्याद्री एकदम भारी दिसत होता तिकडून. तिथून उतरल्यानंतर मग पुन्हा एकदा रस्त्यात गेलो आणि हे बघू शकता. मग तिथे थोडीशी स्प्रिंट मारली, जोश आला थोडासा. पुन्हा एकदा युट्यूबच्या खूप व्हिडिओ मध्ये बघितलं होतं. थोडंसं गेलो. हॅलो, चोर दरवाजा खूप खतरनाक आहे. हॅलो, वरती आलो इकडे. बघ, तर या ठिकाणी आम्ही आता संजीवनी मातेकडे जात आहे. हर हर महादेव. संजीव तर हे बघू शकता कसं एकदम भारी एकदम दिसत होतं. त्यानंतर आम्ही थोडंसं पुढे गेलो. थोडासा खराब पॅच होता. तिथून रस्ता एकदम असं पाणी जाऊन असं खड्डे पडले होते त्याला. त्यानंतर आम्ही वरती निघाल्यानंतर ते पाणी वरून निघण्यासाठी पण ते बघ वरती खाली बघ की तटबंदी कशी समोर गेलो. ते समोर जे दिसतंय ते डोंगा होता आपल्याला. पण तिथे आम्ही ठीक आहे, अख्ख्या तटबंदीच आहेत. कारण आम्ही 1:30 वाजताच संजीवनी माची तो गड चढायसाठी सुरुवात केली होती. फक्त तटबंद्या पार खाली पर्यंत येत रे. ती बघ की खालची, ती दिसते का? ती दिसते खालची इथली त्या लेवर. हे वरती काय इकडं वर काय वर जायचं का बघून काय? हो इकडं खाली. गावाला तरी आपल्याला काय धन्य होईल तेवढं. खजानाचं कोठार भंडारा कोठार औषध आपल्याला कळलं, राजवाडा कळलं, परत पाण्याची टाकं कळलं, रसोई घर नाही कळली अजून. वर असून बाले किल्ल्यावर रसोई घर कळलं नाही तर परत खजिन्याचं कळलं. खरंच लागा ह्याच्या वरती जाऊन काढायला पाहिजे नव्हतं फोटो. माघारी गेल्यावर आल्यावर जायचं म्हणजे जायचंच वर. हा विषय नाही. आता सगळ्या माझीकडे चला. वज्रगड
ह्याच्यापेक्षा वजनगड चप्पल आपला आता पोटाला वजनगड मला वरून रूट असेल मला वाटतं. हा खालनच रस्ता काढलेला दिसतो. मला वाटतं आज आपण हा भाग कंप्लीट करून ते वाजले आता झाले 3 वाजता. काय म्हणला होता तो, आपण तिथून माघारी यायला पाहिजे. पावसाच दुसरं काय असतं. हा हा तंबू होता हम्म. तंबू पुढे जायला रस्ता. जो समोर जो दिसतोय आम्ही खाली उतरून येत असताना समोर हा चिलखती बुरुज आहे. जे आम्ही चिलखती बुरुज जवळ गेल्यानंतर बघितलं लेफ्ट साईडला की तिकडे खूप पडझड झाली होती आणि राईट साईडला एक जण काहीतरी विकत होता. तर आम्ही चिलखती बुरुज जवळ गेल्यानंतर आम्ही असं सरळ अशा एकदम पायऱ्या होत्या. वरती आल्यानंतर मग ह्या 2 मोठ्या दरवाज्यातून वरती गेलो. तिथून वरती जाताच आम्हाला भगवा झेंडा दिसल्यानंतर ना समोर सुवेळा माचीचा व्ह्यू एकदम स्पष्ट आणि एकदम भारी दिसत होता. त्याच्यानंतर आम्ही तिथून थोडेसे फोटोशूट वगैरे केला, फोटोज काढले, भगव्यासोबत फोटो काढले आणि येताना बघा व्हिडिओ शूट काढलाय त्याचा तो येतो. तर आल्यानंतर ना आम्ही फोटो काढून नंतर पुन्हा एकदा सुवेळा माचीकडे निघालो. तर इकडून उजव्या साईडने आत खालून थोडासा रस्ता आहे, तो सुवेळा माचीकडे जातो. तर तिथून जात असताना एक छोटासा दरवाजा आहे, त्या छोट्याशा दरवाज्यातून आपल्याला जावं लागतं. त्याच्यातून गेल्यानंतर स्पष्ट आपल्याला ज्या पायऱ्या आहेत, रोड आहेत, तो आपल्याला दिसत असतो. एकदम सुवेळा माची पण एकदम मस्त दिसते इकडून. तर इथून निघाल्यानंतर ना आम्ही थोडंसं खाली गेलो. तिथं गणपती बाप्पाचं थोडंसं मूर्ती होती, त्या दगडावरती कोरलेली होती. तिथून खाली गेल्यानंतर ना सुवेळा माचीचा जो तटबंदी त्याचा रस्ता होता. तर मी बघण्यासाठी आतमध्ये गेलो काय आहे, पण तिथे काय केलं होतं की जे तिथं राहण्यासाठी किंवा पर्यटक थांबतात तिथं त्यांनी शौच केलं होतं. म्हणजे एवढा राग आला होता तिथं मला की म्हणलं त्यासाठीच तर काय म्हणतात आपलं पुरातन विभाग आहे ना राजगडावरती राहून देत नाही. पण खूप घाण केली होती तिथं त्यांनी. त्याच्यानंतर मग थोडंसं पुढं गेल्यानंतर ना जाऊ दे म्हणलं आता काय. मग आम्ही पुढं आल्यानंतर आपल्याला राजगडचं नेहडं दिसलं. नेहडं दिसल्यानंतर आम्ही तिथं थांबलो, व्ह्यू घेतला थोडासा, वरती जाऊन फोटो वगैरे काढले त्या नेहड्यामध्ये. हो का. आता हे जो पहाड आहे ना, हो हत्तीप्रस्थ म्हणून ओळखला जातो. हत्तीसारखा ही त्याला आकार आहे.
बघ की आता बघित ना रस्ता कडे वर चाला चल चल की कसलं मोठं पोळ दादा नाही असं आत मोकळे खालून जायला पाहिजे होतं का तुम्ही पाहू शकता कसे आपले गडप्रेमी आपल्या गडांना बघायसाठी येतात. पडले पण काही लोक खूप घाण करून जातात. तर आता एक खाली एक आपल्यासाठी रोडने जायला बारकाईचं पाहिजे होतं आपण रस्ता आहे बघा तिथून अरे जाताना. खरंच तर आपल्या रूटने काय असतं हे असतात मधमाशा अरे काय बोलतोस दादा किती जण जातात तुला का गा भरतो राव हे हे काय इथं वरती पुढं आता काय करतो जाऊ येता येऊ नाही ज्यावेळेस शत्रू येतील ना त्यावेळेस फक्त येतानी फक्त एकच जण आला पाहिजे आणि त्यासाठी बनवलेलं आहे एकच जण सूत्र आला पाहिजे हा येतानी कुठे येणार ते सूत्र ठीक आहे रोड बरोबर हो इथं प्रमाणे बस शकत आहे ना हा इथं वरती चढ जातोय काय? काय माहिती इथं फक्त आपण दोघंच आता सुवेळा माची यू लय लांबे लय लांबे अजून ओक हा रूट बंद झालाय नाही हे इकडे पुढे दाखवतो पुढे बघ हा डोंगर रांग तशी आहे ना डोंगर बघ की केवढा आहे तो मग रांग केवढी आहे बघ की डोंगराची रांग केवढी आहे ती बघ की खूप वेळ चालल्यानंतर ना आम्हाला सुवेळा माचीवरती पाण्याचे साठ्याचे जे हे टाके जे नॅचरली जे बनलेले आहे ते आम्हाला पुढे गेल्यानंतर दिसले माघारी कसं आला पुढे गेल्यानंतर ना आम्हाला इथे पाण्याची टाके दिसले जिथे पाणी स्टोर करतात म्हणजे नॅचरली स्टोर होते थोडंच राहिलं होतं सुवेळा माचीचं टोकापर्यंत जाण्यासाठी तर ते पाण्याची टाकी वगैरे पाहिजे
तिथून खाली उतरलो सुळमाचीपासून. तिथून एक रस्ता आहे, म्हणजे शेवट सुळमाचीपासून डायरेक्ट बाहेर निघण्यासाठी हा रस्ता आहे. या रस्त्यातून दरवाज्यातून आम्ही पुढे गेलो तर एक छोटीशी बुरुज होता आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा. तर तिथे हनुमान, आपले जे हनुमंतराय आहेत त्यांचं मूर्त दगडावरती कोरीव काम केलं होतं. मग तिथं आम्ही थोडेसे पुष्प वगैरे ठेवून आणि पाया पडलो त्यांच्या. त्यानंतर मी थोडंसं वरती जाऊन पाहिलं कसं आहे. तिथपर्यंत नेला असतं तरी किल्ला बांधला असता होय. बरंच नाही, कारण इकडून यायला सोपं आहे, तिथून पुढे गेलं की गडावर यायला सोपं आहे ना. हा संपूर्ण जो सह्याद्री आहे त्या सह्याद्रीच्या मध्ये नटलेला हा राजगड, राजांचा राजगड पाहिल्यानंतर आम्ही पुन्हा माघारी निघालो पद्मावती माचीकडे. पण तिकडे जात असताना तो जो थोडासा पॅच आहे त्याच्यातून असा हा जो रोड आहे ह्याच्यातून जात असताना पण ह्याच्यामध्ये सुद्धा काही बावळट माणसांनी म्हणजे घाण करून गेलेले, म्हणजे त्यांना काय अक्कल आहे का नाही काय माहीत नाही. पण अशा महाराज जे ते आपले राहिले तिथे घाण करायला त्यांना लाज कशी वाटत नाही तेच कळत नाही. तिथून आम्ही जात गेलो, तिथून पुढे आपण निघालो. तर मित्रांनो, आपण एवढं सगळं बघितल्यानंतर ना आता शेवट ज्यावेळेस आम्ही सुवेळ माचीच्या टोकावरती गेलो, म्हणजे एकदम एंड पॉईंटला गेलो, तिथं गेल्यानंतर ना आपल्या मोबाईलची बॅटरी एकदम डेड झाली. डेड झाल्यामुळं आपल्याला नंतर कसलाच शूट करता आला नाही. त्यामुळं आपण तिथपर्यंतच व्हिडिओ काढल्यात, कारण आपण मोबाईलमध्येच आपला व्हिडिओ काढत असतो. तर ठीक आहे, आपला आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असेच व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील. धन्यवाद. बाय.